टाटा स्ट्राईप झाली मी. कसा एक्सपिरियन्स होता तुझा टाटा स्ट्राईप मध्ये? टाटा स्ट्राईप मध्ये माझा छान एक्सपिरियन्स होता. मी रिसेंटली पुण्यामध्ये आले होते आणि मला ट्रस्ट मला टाटा स्ट्राईप बद्दल माहिती मिळाली. तिथून कॉन्टॅक्ट घेऊन मी इथं आले. इथं माझं सेमिनियम कम्प्लीट झालं आणि त्यानंतर मी जॉब सर्चिंग करत होते. त्यामुळे मला ह्या कोर्सची मदत झाली जॉब सर्चिंग मध्ये. कोर्स कम्प्लीट करून नंतर मला जॉब लागला. आता सध्या तू जॉब करतेस? हा, कुठे जॉब करते सध्या तू? सध्या मी बँक ऑफ बरोडामध्ये जॉब करते ॲज ए सेल्स आणि ज्या वेळेला तू म्हणतेस की तू रिसेंटली पुण्यामध्ये शिफ्ट झाली, तर प्रॉपर कुठे होतीस तू राहायला? प्रॉपर मी बिग डिस्ट्रिक्ट. अच्छा, सो बीड वरून तू डायरेक्टली पुण्यामध्ये शिफ्ट झाली आणि त्याच्यानंतर ट्रेनिंग केलं होतं, बरोबर? सो ट्रेनिंग मधल्या अशा काही गोष्टी वाटतात तुला की ज्या खरंच बाबा खूप हेल्पफुल करतात तुला जॉब मध्ये? मुळातच जो क्लासेसचा जो टायमिंग आहे म्हणजे जॉब टायमिंग असल्यासारखंच आहे. जे क्लासेससाठी जे आहे सकाळी लवकर निघावं लागतं, तसं जॉबला सुद्धा लवकर निघावं लागतं आणि टाइम पंक्च्युअलिटी आहे क्लासमध्ये पण, आणि त्याची सवय लागल्यामुळे ते जॉबला पुढे जाऊन सोपं. अच्छा, म्हणजे एक सकाळी लवकर उठून सगळ्या गोष्टी आवरण्याची तयारी किंवा त्याची प्रिपरेशन तुमची क्लास सो पंक्च्युअलिटी शिकली असं आणि जर आपण डोमेन बद्दल विचार केला थोडंसं, तर डोमेन मध्ये काय काय अशा गोष्टी आहेत की ज्या तुला समजल्या आणि आता खरंच वाटतंय की बाबा बरं झालं शिकले त्या? डोमेन मध्ये जे आहे, डोमेन मध्ये फायनान्स अँड अकाउंटिंग आहे आणि प्लस टाटा स्ट्राईप मध्ये वाईड युनिव्हर्सिटी आहे, जे की प्रत्येक डोमेनला ते सुटेबल आहे. इंटरव्ह्यू मध्ये कसं स्वतःला प्रेझेंट करायचं, कम्युनिकेशन स्किल कशी ठेवायची इंटरव्ह्यू, ते सगळं शिकवलं. आणि ज्यावेळेस तू आता तुझ्या फॅमिलीचा विचार करतेस, कारण बीडवरून पुण्यामध्ये येऊन शिक्षण घेणं आणि पुण्यामध्ये सेटल जॉब करणं एका मुलीसाठी डिफिकल्ट आहे, मी समजू शकतो, बरोबर? सो तुझ्या घरातल्यांचं आता काय म्हणणं आहे किंवा त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे? स्टार्टिंगला जेव्हा म्हटलं की मला जॉब करायचा त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की नियर बाय पाहावं, घराच्या जवळ जॉब असावा, जेणेकरून त्यावेळेला माहित नव्हतं की किंवा जाणं येणं कसं होईल. ज्या वेळेला मी क्लास जॉईन केला त्यावेळेला मला कळायला की महानगर कशी जातात, त्याच्यामुळे मला मेट्रो कशी ट्रॅव्हल करायची ते कळालं, बीएमटी ट्रॅव्हल करायचं कळालं. त्याच्यामुळे आता ते दूर पाठवू शकतो जॉबला. म्हणजे आता घरातलं कॉन्फिडंट आहे जॉबला पाठवायचं. म्हणजे घरातलं वाटतंय बाबा आता माझी मुलगी ट्रॅव्हल करू शकते, ट्रॅव्हल करू शकते, त्यांना कॉन्फिडन्स मिळाला की करू शकते. मग फर्स्ट सॅलरीचं काय केलंस? फर्स्ट सॅलरी जी आहे, फर्स्ट सॅलरी मी म्हणजे सगळ्यात जे काही माझे जे शॉपिंग त्याला शॉपिंग केली, आईसाठी शॉपिंग केली. छान, स्वतःच्या पैशातून आपण ज्यावेळेस स्वतःसाठी काहीतरी त्याचं काहीतरी एक वेगळं इम्पॉर्टन्स आपल्याला असतं. बाकी मग जॉब मध्ये कशा गोष्टी सुरू आहे? जॉब मध्ये सध्या ट्रेनिंग सुरू आहे. त्याच्यामध्ये जे डोमेन आहे जॉबचं त्याचं ट्रेनिंग कसं कसं असतं, डिपार्टमेंट टाइप्स, रिलेशन्स. आणि सेंटर मध्ये असताना एक कोचिंग नावाचा आय थिंक तुम्हाला टॉपिक होता, बरोबर? ज्याच्यामध्ये YDS तुमचं कोचिंग केलं जायचं, तर त्याचा काही यूज होतोय कोचिंगचा असं वाटतं तुम्हाला? हा, त्याचा यूज होतो बऱ्यापैकी. बाकी माझं आता फ्युचर कोर्स बद्दल काय विचार? फ्युचर कोर्स बद्दल आज आहे की माझं एज्युकेशन कॉमर्स होतं, त्याच्यामुळं माझं पुढे MBA करायचं चाललंय, जेणेकरून भविष्यातला मला ते म्हणजे जॉब करता करता तुझं एज्युकेशन जॉब करत करत MBA कम्प्लीट करायचं. आणि जे फील्ड व्हिजिट वगैरे व्हायच्या तुमच्या ज्यावेळेस फॅशनमध्ये असतात फील्ड व्हिजिटला जातात, तर त्या फील्ड व्हिजिटचा काय फायदा होतो असं वाटतं? फील्ड व्हिजिट मध्ये जे फील्ड व्हिजिटचा फायदा असा आहे की त्याच्यामध्ये हँड्स ऑन जे वर्किंग आहे ते लक्षात येतं. जॉब मध्ये कसं ऍटमॉस्फिअर असतं, कसं
ॲटमॉस्फिअर असतं ते सगळं. सो आज सर्टिफिकेट मिळतंय तुला, मेडल मिळतंय, काही एक मोठी अचिव्हमेंट झाली तुझ्यासाठी. कसं एक्सपिरियन्स काय वाटतं? फार मोठी अचिव्हमेंट आहे आणि सॅटिस्फॅक्शन आहे की आपण काहीतरी क्लासेस मधून काहीतरी अर्न करून जातो. येस, ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर आणि अशी सीए हा सेक्टरला तुझे